हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजचे कटोरीचे ब्लाऊजचे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा, हे ब्लाऊज मापाला आलेले आहे. तर याचं मी माप घेत आहे. छातीचा चौथा भाग इथे 9.5 इंच आहे. कमरेचा पूर्ण राऊंड इथे 32 इंच आहे. आपल्याला समोरच्या भागाचा सुद्धा माप घ्यायचा आहे. समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला या प्रकारे. तर आता इथे मी तिरकस मध्ये मोजून घेणार आहे बघा. तर आपल्याला जेव्हा ब्लाऊज वर कटिंग करू तेव्हा तिरकस मध्येच टाकायचं आहे. तर इथे 6.25 इंच येत आहे. कटोरी 6 इंच आहे. क्रॉस पट्टी बघा 2.5 इंच आहे. हुकाच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला 2 इंच आहे. तर अशा प्रकारे आता इथे उंचीचं माप सुद्धा घ्यायचं आहे. इथे 13.25 इंच येत आहे. तर मी इथे 13.5 इंच घेणार आहे. तर हे बघा, इथे ब्लाऊज पीस आहे हा अस्तरचा. तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर इथे मी अस्तरवर पहिले कटिंग करत आहे. तर आता इथे काय होते बघा, आता हे लगभग 82 सेंटीमीटर अस्तर आहे. आणि मी इथे खूप मोठी चुकी केलेली आहे की पहिले पेपरवर कटिंग केलं नाही आणि मी इथे डायरेक्टच कपड्यावर कटिंग करायला घेतलेलं आहे. तर आता समोर सांगते तुम्हाला इथे काय चुकी झाली माझी आणि किती प्रॉब्लेम येणार आहे ते. आता इथे काय करायचं आपल्याला, आर्मोल मी छातीच्या भागानुसार घेणार आहे. छातीचा जो भाग आहे तो 38 इंच भागिले 6. तर असा मी इथे 6.25 इंच येत आहे. 6 इंच वर 3 लाईन एक्स्ट्राचा आर्मोलचा जो आपला उंची आहे ते घेत आहे मी. तर आता छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. पाठीमागच्या भागात मी 1.25 इंचावर आर्मोलचा शेप दिलेला आहे. आणि बघा, फिटिंगच्या बाजूला खाली 1/2 इंच अधिक मी क्रॉस मध्ये घेतलेले आहे. आणि काय होणार, रिंकल्स नाही येणार आपले. आता वरच्या बाजूला 2.25 इंच, खालच्या बाजूला 2.5 इंच असं मी गळ्याचं माप टाकलेलं आहे. आता खालच्या बाजूला गळ्याची जी पट्टी आहे ती 5.25 इंच तयार पाहिजे आहे. तर मी इथे 5.6 इंच घेतली आहे. म्हणजे 6 इंच घेतली आहे म्हणजे ती तयार होऊन 5.5 इंच येणार. आता इथे बघा काय केलेलं आहे, शोल्डरच्या बाजूला तिरकस मध्ये 1/2 इंच मी जो क्रॉस केलेला आहे. याने आपले शोल्डर व्यवस्थित बसते आणि गळा उतरण्याची भीती अजिबात राहत नाही. आता इथे पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. तर मी कपडा या बाजूला सरकवून घेतला आहे बघा. आता इथे पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आपल्याला. खालच्या बाजूला 1 इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊज आहे तर 1 इंच वाढवून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागापेक्षा. आता इथे समोरून बघा क्रॉस मध्ये कपडा आहे तर मी तो सरळ करून घेतला आहे आणि मार्किंग करून घ्यायची आपल्याला पाठीमागच्या भागाची जसं आहे तसं. अधिक एक गोष्ट मी इथे बघा, मी पाठीमागच्या भागाला टक्स साठी, कमरेच्या भागाला टक्स साठी मार्जिन दिलेलं नाही आहे. कारण मी थोडासा 1/2 इंचाचा टक्स देणार आहे तर ते त्याच्यामध्येच कव्हर करणार आहे. तर मी इथे टक्स देणार नाही. आता बघा, गळ्याची जी उंची आहे समोरची क्रॉस मध्येच घेतली आहे मी 6.5 इंच. आणि कटोरीच्या शेप साठी बघा वर 1 इंच मार्जिन दिलेलं आहे. आता इथे बघा, दोन्ही बाजूला 3-3 इंचावर पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला. आणि नंतर आयोकाच्या बाजूला 1 इंच असं क्रॉस मध्ये द्यायचं आहे. तर ही आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. कटोरीचा भाग इथे बघा 6 इंचावर मार्किंग टाकायची आहे या प्रकारे. आणि असं कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे बघा 5.6 इंच घेतले तर किती आपला शेप व्यवस्थित आला पाहिजे. आता 1 इंच जे आपण वाढवून घेतलं होतं ते इथून आपल्याला असं क्रॉस मध्ये कट करायचं आहे. तर पहिले क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे आणि जसं बाकीचं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. आता कटोरीचा भाग कट करायचा आहे बघा या प्रकारे. आणि नंतर आपल्याला हे इथे जे आपण मार्किंग केलं होतं क्रॉस मध्ये ते कट करायचं आहे. आता कटोरीच्या भागाला सुद्धा थोडासा कट करायचा आहे, अर्धा इंच शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे डबल क्रॉस पट्टी इथे डबल मध्ये आपला कपडा आहे ते सिंगल सिंगल करून घ्यायचं आपल्याला. अस्तरचा ब्लाऊज आहे तर मी ते सिंगल सिंगल क्रॉस पट्टी कट केलेली आहे. आता बघा इथे काय झालेलं आहे, आता बाही तर निघते इथे कारण बाहीची उंची एवढी जास्त नाही आहे. 8 इंच आहे बाहीची उंची बघा. आणि दंडगिरी इथे बघा 5.25 इंच आहे.
तर अस्तरचा ब्लाउज आहे तर बाईच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. आणि जी घडी घेतो आपण ती छातीचा 4था भाग वापरायचा आहे. तर बघा इथे 9 इंचावर मार्किंग केले आहे. कॅप हाईट इथे मी 3 इंचावर घेतली आहे. आता अशा प्रकारे बाईचा शेप देऊन घेतलेला आहे. बाईचं माप तर झालेलं आहे. पण इथे चुकी काय झालेली आहे, कटोरी काढण्यासाठी अजिबात कपडा वाचलेला नाहीये. अजिबात म्हणजे वाचलेला आहे, पण मग आता तो जॉईंट लावून इथे समोरच्या भागाचं कटिंग केलेलं आहे मी, म्हणजे आर्मोलचा शेप. आता बघा कपडा किती वाचलेला आहे, थोडासाच वाचलेला आहे. त्या अगोदर मी तुम्हाला पेपरवर आता कटोरी वाढवून दाखवते आणि नंतर आपण ते कपड्यावर ठेवून बघणार आहे. तर इथे अजिबात पुरणार नाहीये. आता इथे मार्कर बी चालत नाहीये. तर आता जसं आहे तसं इथे पहिले मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर या बाजूला मी 1 इंच वाढवून घेतलं आहे आणि फिटिंगच्या बाजूला 1.5 इंच वाढवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आता दोन्हीचा सेंटर काढलाय. खालच्या बाजूला 1.5 इंच वाढवले आहे, कारण कटोरीचा बाजू छातीचा भाग आहे त्यांचा थोडासा जास्त आहे. तर मी खालच्या बाजूला 1.5 इंच वाढवला आहे. छातीचा भाग जर कमी असेल तर काय करायचं, खालच्या बाजूला 1 ते 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता इथे जसं मार्किंग होतं तसं इथे कट केलेलं आहे. आता बघा हा आपली तयार कटोरी आहे. आपल्याला या मापाची कटोरी लागते आणि हा कपडा एकदम कमी आहे. तर इथे कोणत्याच बाजूने मी चेक करत आहे, पण इथे बसत नाहीये. बघा अजिबात बसत नाहीये. आता इथे काय करावं लागणार आहे, इथे असं जॉईंट द्यावं लागणार आहे आणि नंतर अशा प्रकारे कटोरी आपल्याला बसवा लागणार आहे. तर मी हे नंतर शिलाई करते वेळी तुम्हाला सांगते. तर आपण ते पेपर पॅटर्न आणि ते तसंच ठेवून घ्यायचं आहे. आता हे जे अस्तरचं जे आपण पॅटर्न तयार केले आहे, तर याच्यावरूनच मला दुसरं सेम मापाचं एक अस्तर कटिंग करायचं आहे. तर मी पहिले ते अस्तर कटिंग करून घेते, कारण एकाच कस्टमरचे 2 ब्लाउज आहेत सेम मापाचे. तर मी ते कटिंग करून घेते आणि नंतर त्याच्यानंतर हे वालं अस्तरवर जे ब्लाउज आहे आपला कपडा मेन ब्लाउज पीस तो इथे कट करते. त्या अगोदर आता इथे मी जॉईन लावून घेते आहे बघा. आता इथे बघा मी हे ब्लाउज कट करून शिवून सुद्धा घेतलेला आहे आणि आता हे दुपारच्या नंतर मी या ब्लाउजला सुरुवात करत आहे. तर मी याचं परत शूट करत आहे. तर त्याच्या मधात मी इथे हा ब्लाउज कटिंग सुद्धा केला आणि स्टिचिंग सुद्धा केलेलं आहे, कारण हे ब्लाउज मला आज संध्याकाळपर्यंत द्यायचे आहे. तर आता इथे बघा धाग्याला निघणं तर जरुरीच असते आणि व्हिडिओच्या मधात तर खूपच जरुरी असते. तर इथे आता बघा जॉईन देत आहे मी. तर इथे पहिले एक जॉईंट आला आणि नंतर आता इथे सुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे. तर इथे काय करत आहे, मी डायरेक्ट वरच्या बाजूला जॉईन करत आहे. पट्टी फोल्ड करून इथे अशा प्रकारे जॉईन देऊन घेत आहे आणि नंतर आपण आता याच्यावर ते कटोरीचं जे पॅटर्न आपण तयार केलं होतं पेपरचं ते इथे ठेवणार आहे आणि कटोरी कट करणार आहे. तर इथे डबल मध्ये आला आहे. तर आता इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कोणत्या बाजूला बसते ते चेक करायचं आहे आणि नंतर कट करायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बसत आहे. तर मी इथे मार्किंग करून घेत आहे. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर हा जो जॉईंट आलेला आहे तो वरच्या बाजूला बघा तिरकस मध्ये येणार आहे. तरी इथे बघा आता हे कटोरीचं पॅटर्न असं तिरकस ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे. साईडने थोडा थोडा कपडा शिल्लक ठेवलेला आहे बघा. आता हे सर्व पार्ट मी अस्तरला जो मेन कपडा आहे आपला त्याला जोडून घेते आणि नंतर पुढचा भाग कसा तयार करायचा ते तुम्हाला सांगते. तर इथे बघा आता हे सर्व भाग मी जोडून घेतले आहे, कारण सर्व एकाच याच्यामध्ये खूप जास्त मोठा व्हिडिओ होतो आणि मोबाईल पूर्ण हँग होतो.
तर इथे बघा क्रॉस पट्टी तर आपण नॉर्मल पद्धतीने इथे जोडून घेतलेली आहे बघा. तर इथे थोडस कमी जास्त वाटत आहे तर मी एकसारखं करून घेत आहे. तर पाठीमागच्या भागाला बघा मी खालच्या बाजूला डायरेक्ट फोल्ड केलेले आहे, कारण कमरपट्टी इथे लावणार नाही आहे. आणि बघा पाव पाव इंचाचाच मी इथे टक्स दिलेला आहे, एकदम काहीतरी, कारण आपण टक्स साठी अजिबात मार्जिन घेतलं नव्हतं. आता इथे माझा हात लागला आणि पूर्ण स्टँड हल्लं. तर ठीक आहे, बाई सुद्धा जोडून घेतलेली आहे अशाच प्रकारे. आता इथे समोरचा भाग कसा जोडायचा ते सांगते मी तुम्हाला. तर वरच्या बाजूला क्रॉस कटोरी जोडायला सुरुवात करायची आपल्याला या पद्धतीने. तर बघा इथे वरच्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचे. खालच्या बाजूला थोडस कमी जास्त झालं तर ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, ज्या आपण या बाजूला जेवढं शिलाईमध्ये घेतलं तेवढंच खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे. आणि मधात फोल्ड करून बघा इथे 1.5 इंचाचा आडव्यामध्ये आणि उभ्यामध्ये 2.5 इंचाचा असा टक्स मारून घेतलेला आहे बघा. तर इथे आपल्याला बघून घ्यायचं आहे आपला कटोरीचा जेवढा भाग आहे तेवढा आणि पाव इंच शिलाईसाठी ठेवायचे आहे. तर आता खालच्या बाजूला बघा अशी क्रॉस पट्टी आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि जोडून घ्यायची आहे. त्या खालच्या बाजूचं जे कटोरीचं मार्जिन आहे ते व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला आता हा समोरचा भाग तयार झालेला आहे. आता इथे डबल कपडा घ्यायचा आहे आपल्याला, जे मेन फॅब्रिक आहे त्याचा घ्यायचा आहे, कारण की हे पट्टी समोरून दिसणार आहे आपल्याला, ही ते आय पट्टी लावायची आहे. तर अशा प्रकारे उलट्या भागावर ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा सरळ बाजूने अशी फोल्ड करून इथे काठावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर खालच्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करायचे आहे. आता पुन्हा त्याच्या अर्धा इंच अंतरावर अधिक एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता आपला हा समोरचा भाग एक तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला फिटिंगचं माप इथे टाकून दाखवते. 8 इंच शिलाईला 1.5 इंच वाचलेला आहे. छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि बाजूला 1.5 इंच वाचलेला आहे. तर अशाच प्रकारे मी आता दुसरा भाग सुद्धा तयार केलेला आहे बघा इथे सेम पद्धतीने. तर फिनिशिंग आपली आलेली आहे व्यवस्थित. फक्त कटोरीला तो जॉईंट दिसत आहे तर त्याच्यामुळे मला चांगलं वाटत नाहीये, पण ठीक आहे, आता झाली माझ्याच्यान चुकी. आता काय करू शकतो, नेक्स्ट टाइम फक्त आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. तर तुमच्याकडून अशी चुकी नका होऊ देऊ. पहिले पेपर कटिंग करा जर कपडा कमी असेल तर अस्तरचा आणि ब्लाउजची साईज मोठी असेल तर. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचा आहे. तर दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित जोडायचे आहे. आता जो समोरच्या भागाचा जो म्हणजे समोरचा भाग आहे तो थोडासा मी वरच्या बाजूला जास्त ठेवत आहे, एक काहीतरी 1 लाईन एवढा. आता इथे धागा संपला होता तर मी धागा भरून घेतला आणि पुन्हा इथे जोडायला सुरुवात केली आहे. तर इथे शोल्डर जोडून झाले. आता काय करायचं, आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे. तर इथे हे जे कटोरीचं आपला मेन कटोरी मापाचे निघली होती त्याच्यावर मी अशा क्रॉस पट्ट्या कट केलेल्या आहे. तर इथे मी पायपिंग अस्तरच्याच कपड्याशी करत आहे. तर अशा प्रकारे तिरकस मध्ये मी इथे जोडून घेतले आहे पट्ट्या आणि इथे आता डबल फोल्ड मध्ये मी इथे लावून घेणार आहे पायपिंगची पट्टी. अर्धा इंच खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने ठेवायचा आहे आणि जी पट्टी लावणार आहोत ती आपल्याला थोडीशी ओढत घ्यायची आहे. त्याने आपले शोल्डर घट्ट बसणार आहेत आणि गळा पण व्यवस्थित बसणार आहे. तर बघा इथे अशा प्रकारे पूर्ण पट्टी लावून घ्यायची आहे. इथे पण अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूला फोल्ड करायचे आहे. आता इथे जे पण साईडला कपडा असेल थोडाफार धागे वगैरे ते कट करून घ्यायचे आहे. एक सारखा कपडा तयार करायचा आहे म्हणजे पट्टीचा. तर फिनिशिंग साठी काय धागे वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचे आहे. आता इथे बघा फोल्ड केलेली पट्टी अशी ओपन करायची आहे आणि आपल्याला बरोबर असा पायपिंग करून घ्यायची आहे. तर जे शिलाई मार्जिन घेतलं होतं आपल्याला खालच्या बाजूला तर ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला इथे काठावर शिलाई द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली पायपिंग पूर्ण तयार झालेली आहे. कारण व्हिडिओ खूपच मोठा होता, पूर्ण इथे दाखवलं नाही मी. तर आता इथे काय करायचं, शोल्डरच्या भागाला व्यवस्थित बरोबर दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे
आणि बाही जोडायची आहे. तर बाही जोडायच्या अगोदर काय करायचं आहे, शोल्डर वरून जोडायची, पण आपण जे क्रॉस मध्ये मार्किंग केले होतं समोरच्या आर्मोलचा शेप देऊन, तर तो व्यवस्थित समोरच्या भागावर आला पाहिजे. नाही तर पूर्ण आपल्या आर्मोल मध्ये झोल होईल आणि मागची पुढे बाई बसेल. तर त्यासाठी काय करायचंय, पहिले आपल्याला बघून घ्यायचं आहे, आपण जिथे मार्किंग केली होती तो भाग आपला समोर आला पाहिजे. तर इथे बघा मार्किंग केलेला भाग समोर आलेला आहे. तर अशा प्रकारे आता इथे बाही जोडून झालेली आहे. मी बाहीला डबल टिप देऊन घेतली आहे. आता इथे सरळ करायचे आहे आणि सरळ मध्ये आपल्याला एक पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपण याला इथे कव्हर शिलाई करणार आहे. माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, तर मी इथे कव्हर शिलाई करून घेते अशी फिटिंगच्या बाजूला. तर इथे बघा, जी शिलाई करतो आपण त्या अगोदर इथे दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. थोडाफार कमी जास्त कपडा असेल तर तो आपला इथे बाहेर निघून जाईल. तर इथे 9.5 इंच चौथा भाग ठेवायचा आहे बरोबर. आता इथे बघा ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे आणि काटावर एक पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित दोन्ही भाग आपल्याला ओपन करायचे आहे, कारण इथे दबला नाही पाहिजे आपल्या. आता इथे काटावर शिलाई मारून झाली तर फिटिंगचं माप टाकायचं आहे. बाईचा जो दंडगीर आहे तो 5.25 इंच. आता इथे बघा 8 इंच आपली बाही आलेली आहे आणि छातीचा चौथा भाग 9.5 इंच, कमरेचा चौथा भाग 8 इंच. तर असे तिन्ही मार्किंग करून घ्यायचे आहे आणि नंतर इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे. तर इथे टायमावर धागा निघते. तर बघा आता इथे सरळ शिलाई आलेली आहे आपली. अशा प्रकारे आता काटाने आपल्याला 1.5 इंचावर अधिक 2 शिलाई मारून घ्यायच्या आहे. म्हणजे फिटिंग मध्ये कमी जास्त झालं तर इथे ते ऍडजस्ट करू शकतात. तर अशा प्रकारे आता बघा आपलं एक भाग तयार झालेला आहे. तर दुसरा भाग सुद्धा मी सेम पद्धतीने तयार करते आणि तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते. तर इथे बघा आता हा सुद्धा भाग मी बाही लावून घेत आहे. इकडून सुद्धा बघा फिटिंग केलेली आहे मी या पद्धतीने. तर पूर्ण ब्लाऊज आपला शिवून तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्याकडून जी चूक झाली आहे तर ती चूक तुम्ही करू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.